पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोनगाव येथे ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमिततेविरोधात सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन आता अधिकच तीव्र झाले। सन 2023 ते 2026 या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या रस्ते व इतर विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते दयानंद सोमनाथ आवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून सरपंच सौ शैलजा भानुदास गोफणे, माजी सरपंच सौ शीतल राजेंद्र इंगवले आणि ग्रामविकास अधिकारी सुभाष किसन बढे यांच्यावर बोगस नोंदी करून विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास अहवाल जाहीर करावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी गंभीर आरोप करत सांगितलंय की सोनगाव येथील आंदोलन करणाऱ्यांवर जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण लागले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर पंचायत समितीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांना येत्या 8 दिवसांमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व कामांचा लेखाजोखा आणि संबंधित माहिती उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन पंचायत समितीच्या वतीने देण्यात आले। मात्र चौकशी अहवाल आणि संपूर्ण माहिती समोर येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करता येईल असा इशाराही देण्यात आलाय। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्यांनी कॅरी गेल्यानंतर राजेंद्र इंगवले आणि कालिदास इंगवले ही त्यांची मीटिंग हॉलमध्ये सभापती मला चर्चा म्हणले आत करू म्हणलं चर्चा कोणत्या गोष्टीची करायची नाही, त्यामुळं हा विषयच कुठे येत नाही। मग मीटिंग हॉलमध्ये गेल्यानंतर राजे इंगवले सरपंचांनी नाटक केलं। नाटक असं केलं की विष पेण्याचं नाटक केलं, म्हणजे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, आंदोलकाला दबावण्याचा प्रयत्न केला। त्याच्यापूर्वी शीतल इंगवले बऱ्याच लोकांपाशी म्हणायचे की मी दयावळ्याच्या दारात विष पिणार आहे। अरे म्हणलं माझ्या दारात विष प्यायची काय गरज आहे? तिनं चांगलं काम केलं असेल तर त्याने विष प्यायची काय गरज आहे? तिनं माझ्या दारात त्याची काय गरज आहे? तिनं गावात इशित विष प्यावं, तिनं भ्रष्टाचार केला नसला तर। त्या पद्धतीने परत कालिदास इंगवले कोयते घेऊन आला तिथं आंदोलनस्थळी, तोडतूच ॲट्रॉसिटी केलं, त्याचं मांडीच तोडतू, अशा प्रकारे आंदोलनाला गालबोट लावण्याचं प्रत्येक ही नालायकपणा कोणी या इंगवले कंपनीने केलेलं आहे। त्याचं कारण एक आहे, कारण तुम्ही भ्रष्टाचार केला नाही म्हणताना तुम्हाला ही कृत्य कुणी करायला सांगितलं होतं? आज गावाचं पाणी उन्हाळ्यात बंद झालेलं आहे। 7-8 लाख रुपये लोकांनी गावातली मंगळसूत्र बुडून ती पाणीपट्टी भरलेली आहे। आता गावचं पाणी बंद झालं म्हणून गावातल्या आई बहिणींनी पाणी कुठे मिळावं? बरं सिंचनाचं साधन बी गावात नाही बाबा। डॅम जरी बंद झाला तर सिंचनाच्या विहिरीतून आपल्याला पाणी 4 गोट मिळतेलं, असलं कुठलंही साधन नाही। आणि सगळ्या मेंबर लोकांना सांगते की माझी बिलं निघल्याशिवाय मी चेकवर सही करणार नाही। या आडमुठ सरपंच कोयत्याचा धाक माझ्यावरती आंदोलनामध्ये कालिदास इंगवले त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, ॲट्रॉसिटी केली, त्याचा पाय तुटतो। आता ही कधी माझा पाय तुटते ह्याचीच वाट बघतो मी। तर आंदोलन माझं संपल, मला न्याय मिळेल। आणि त्या दिवशी पोलीस प्रशासनाने आम्हाला तिथं मिटिंगला बोलावलं होतं सगळ्या सदस्यासहित। सगळ्या सदस्यांनी विचारलं पोलीस निरीक्षकांनी, ह्याच्या भ्रष्टाचारामध्ये तुम्ही काय सामील आहात का? ते म्हणले आम्ही मिटिंगलाच येत नसतो, त्यामुळं आमचा काहीच संबंध नाही, आम्ही व्यावसायिक माणसं आहोत। आणि या गोष्टी सगळं सरपंचांना विचारलं, सरपंच सांगले आम्हाला मेसेज ग्रुपवर टाकतो, मेसेज टाकतो। साहेबांना विनंती केली, मेसेज म्हणजे जनजागृती करणे सोशल मीडिया, त्याच्यामध्ये त्यांच्या चारित्र्यावर कोणी आक्षेप घेतला किंवा त्यांना काय चुकीचं सांगितलं असेल ते सगळे मेसेज तपासा। तर साहेबांनी बीडीओला फोन केला, बीडीओला म्हणले तुम्ही माहिती लपवण्याचं कारण काही शासकीय माहिती आहे, कदाचित मला तुमच्या गुन्हा दाखल करावं लागतील असे स्वतः PI साहेबांनी सांगितलं। सखोल चर्चा झाली, BDO साहेबांना भेटून BDOने बी सूचना केली चौकशी अधिकारी ते तात्काळ यांना 8 दिवसाचा अहवाल द्यायचा। आणि 30 तारखेपर्यंत मी PI साहेबांच्या सांगण्यावरून आंदोलन स्थगित केलेलं आहे तात्पुरतं। गावकऱ्यांनी असा गैरसमज केला, सरपंचाने सोमवारी पेढे वाटले की आमचं आंदोलन मिटलंय म्हणून। की सरपंचाचा गैरसमज, आंदोलन मिटलेलं नाही, आंदोलन तीव्र होणार आहे। सगळ्या संघटना माध्यमातून 30 तारखेच्या नंतर 1 एप्रिलला मला जर माहिती नाही मिळेल 10:30 वाजेपर्यंत मी आधी 29 तारखेला PI साहेबांना भेटायला जाणार। एक वेळ त्यांना सूचना करणार, साहेब तुमच्या आदेशामुळं इतके दिवस मी ऐकलो, आता मी ऐकू शकत नाही। त्यांनी मला तसं लेखी पत्र दिले, ग्रामसेवकनं तसं लेखी दिलेलं आहे। आता मग 30 तारीख 27 तारीख राहिले 3 दिवस, 3 दिवसामध्ये मला त्यांना माहिती देणं बंधनकारक आहे। आणि घरपट्टीचं पाणीपट्टीचं पैशाची खात्यात 8 लाख रुपये शिल्लक आहे, ही सरपंच चेकच देणार आहे। त्यांनी एका पत्रकाराला फोन केला, म्हणजे माझं बिलं निघल्याशिवाय मी चेक देणार नाही, भ्रष्टाचाराची बिलं निघल्याशिवाय मी चेक देणार नाही। त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट दिलेलं आहे, तुमचं जे आवश्यक वस्तू आहेत वीज,
कर्मचाऱ्याचे पगार, पंचायतीचे इतर खर्च, एवढं सरपंच जेवढी बुद्धिमान असते ना तिनं सुप्रीम कोर्टाचा जी आर वाचावा, ही पंचायतीत काय करा, आपण काय करतोय. जर शिक्षण MBBS झालं असेल तिनं पहिला जी आर वाचावा, एखादा वकील नेमावा, वकिलाकडून सल्ला घ्यावा, ही बिल मी काढू शकते का, गावाचं पाणी बंद करा, सरपंचाने काय अधिकार दिलेला आहे. उद्या आम्ही 5-25 महिला आणि 550 सगळे पुरुष मंडळी स्वतः आंदोलक त्याही साहेबांना भेटून असा मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर आम्ही दाखल करणार. मनुष्यवध ह्याचा अर्थ असा होऊ शकतो की पाण्या वाचून ती जर गाव वंचित ठेवत असेल तर तिला काय कलम आहे का नाही, घटनेत काय कलम लिहिलेत का नाही. तिनं समजा चेकवर अकस्मातापोटी 10-12 दिवस सहीच केली नाही, गावाने पाण्याचा प्रश्न कसा मिटवायचा. पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. पोलीस प्रशासनाने सुमोटो त्यांच्यावर 22 तारखेला गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, पण पोलीस स्टेशनने तो गुन्हा दाखल केलेला नाही. आता मी दुपारी पोलीस स्टेशनला स्वतः जाऊन भेटणार साहेबांना. 22 आणि 27 तारीख साहेब आहे, 5 दिवस झाले तुम्ही त्यांचा गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा न दाखल करण्याची शास्त्रीय कारणं सांगावी. माझ्या जीविताला धोका आहे. माझ्यासोबत आंदोलक संदीप गोपने असतील, सलीम मुलाने असतील, तेजस गोपने असतील, बाळा गोपने असतील, त्या आंदोलकाला समर्थन करतात म्हणून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करायचा. ही पप्पू सोनवणकर ही कुठल्या घटनेत केलेलं आहे. आंदोलन तुम्ही भ्रष्टाचार केला ना, समोर सांगा की माझ्यासमोर व्यासपीठ टाका ते आम्ही आंदोलन आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, आमचं सगळं क्लीन चिट आहे. ज्यावेळेस आव्हान हातात पडेल मला PI साहेब म्हणले 1 पेपर माझ्याकडे येऊ द्या म्हणले. 1 पेपर ही झालं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. पोलीस प्रशासनाचं म्हणजे पोलीस प्रशासनाला तुम्हाला काय सांगायचं. पोलीस प्रशासनाला मला एकच सांगायचं आहे की 22 तारखेला सभापती मला भेट घेऊन गेल्यानंतर ह्यांनी जी अमानुष कृत्य केलं, जी घटनेला न शोभणारं, लोकशाहीला न शोभणारं जे कृत्य केलेलं आहे, ज्या पोलिसांनी ह्या तिघांवरती सुमोटो गुन्हा दाखल करून आणि त्यांनी इतर नातेवाईक गावात आणलं होतं. जर प्रकरण चिघळलं तर त्यांनी इतर सुद्धा त्यांची नातेवाईक गावात बोलावली होती. कदाचित त्यावेळेस फार मोठा गोंधळ झाला असता. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमच्या जीवाला धोका आहे का. जीवाला धोका 100%. आणि त्यांनी अशी गावात अशी माणसं टाकली की बाबा मी गावात बोलू जाईना जाऊन गावात कुठं येतो, समजा मला औषध गोळे लिहावं लागतं, घरात सामान नसलं बाजार लिहावं लागतं. ह्या गोष्टीतून त्यांनी बाबा मी गाडी दिसली की कोण तर मला संशयाने बघतं, अशा पद्धतीने माझा त्यांच्या आरोप होता. पोलिसांनी सतर्क राहून SP आता मी DYSPनाच भेटणार, PI साहेबांना भेटणार, त्यांना माध्यमातून सगळं कळलेलं आहे, त्यांना आपल्या बातम्याद्वारे सगळं त्यांना लिंक पोचलेलं आहे. मग असं असून मी थोडासा कानाडोळं करणे ही माझ्या दृष्टीतून पोलीस प्रशासन दृष्टीतून चुकीचं आहे. पोलीस ॲक्शन का घेत नाहीत ह्याचं कारण मी पोलिसांना विचारणार. पोलीस प्रशासन जे आहे ह्याचं चांगलं आहे नाही तसं मला म्हणता येणार नाही, सामील आहे म्हणता येणार नाही, पण गुन्हा दाखल करा वेळ का लागला ज्यावेळेस तुमच्या पद्धतीने धाड दाखवला त्यांनी कारवाई केली का. नाही त्यांनी कारवाई केलेली नाही, पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं होतं. एवढंच फक्त त्यांचं असं म्हणते की बाबा आम्ही आता निघले आम्ही तुम्हाला मिळत नाही आणि तुम्हाला घाबरत नाही. नाही असं म्हणायचं की आम्ही तुम्हाला घाबरत नाही किंवा नाही इंगवल्याच्या म्हणण्यासंदर्भामध्ये की आता मला लेखी साहेबांना एक पत्र द्या. म्हणजे कोणी म्हणण्याऐवजी कोणी तर काही घेतला तर मी 4 ओळीचं मला जी काही लिखी पत्र द्यायचे माझ्या सहकार्यासंग माझ्या सहकार्याला जीवित लोक आहेत मला बी, कारण हे समर्थन करतात म्हणजे मला समर्थन करतात म्हणजे 100 लोक समर्थन मला येऊन करून गेली. पण त्या लोकांना सरपंच काल्याण राजा आणि शीतल का बोलली नाही, त्यांनाच बोलण्याचं कारण काय. 100 लोकांनी केलं आणि शैलजी बाणदोस्त करून गोपणे यांनी सगळं चुकीचं दोघांनी बी केलेलं आहे. घातक प्रकारे इंगवले कुटुंबाने घडवलेला आहे. ह्याचा अर्थ काय समजायचा मी पोलीस प्रशासन तिथं 2 कर्मचारी होते, त्या पोलिसांनी फक्त सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या सभापती तिथं होते, कारण सभापतीला सुखरूप बाहेर काढण्याचं काम पोलीस प्रशासनाचं होतं. पोलीस प्रशासनाकडे माझ्याकडे एवढीच मागणी आहे. 22 तारखेला जी म्हणजे चुकीचा प्रकार घडला आंदोलकावर माझ्या सहकार्यावर कदाचित कोयत्याने हल्लाच झाला असता तर पोलीस प्रशासनाने आमची काय मजा बघायची का. पोलिसांनी ह्याची दखल घ्यावी ना. अनेक पोलीस गप्प आहेत. ह्या प्रकाराला पाठीशी कोण घालतो. ह्या प्रकाराला पाठीशी कोण घालतो. तर ह्या प्रकरणाला पाठीशी असं लिगली अनलिगली सपोर्ट आहे का नाही, लिगली अनलिगली सपोर्ट आहे नाही. बऱ्याच वेळा लिगली अनलिगली आता मी नावं का कोणाची घेत नाही, नावं न घेण्याचं कारण नाही काय ती वेळ येईल तेव्हा नावं उघड करीन. त्यामध्ये लिगली अनलिगली त्यांना गुरु आहेत, त्यांना सांगते असं केलं असं होईल, तसं केलं तसं होईल. आम्ही सुद्धा घटनेत जन्म शिकलो, आमचा सुद्धा अभ्यास घटनेचा आहे. आम्हाला सुद्धा बाबासाहेबांनी 4 गोष्टीचं ज्ञान दिलेलं आहे. आम्ही लोकशाहीप्रमाणे आणि घटनेला संविधानाला धरून आम्ही आंदोलन करतो. आमचं आंदोलन चेगळवण्याचा बऱ्याच प्रयत्न झाला, म्हणजे एकच प्रयत्न नाही 4-5 वेळा प्रयत्न झालेला आहे. नाही त्या तऱ्हेचं फोनवर धमकी आलेलं आहे. तर मी काही ते करून केलं नाही. त्यावेळेस माझ्याकडे ॲडव्हान्सचा मोबाईल नव्हता, छोटा मोबाईल होता. तर पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी, बीडीओचं काम करावं, सीओचं काम करावं. त्यातून मी
मी 2 दिवसांनी उद्या रविवारी वहिनींचा प्रोग्राम बारामतीत आहे. वहिनींना DCMला सांगणार आहे. त्याच दिवशी गोरे साहेबांचा मांडला प्रोग्राम आहे ग्रामविकास मंत्र्यांना. तिथे मी माझं आता आंदोलनाला मला 30 दिवस त्यांनी स्थगित तात्पुरते दिले. ह्या कार्यकाळात ह्या वेळेत मी ग्रामविकास मंत्री आणि वहिनी साहेबांना माझी सर्व हकीकत सांगून भ्रष्टाचार जी दादा केला आहे, आज जर राज्यदादा हयात असतं तर मला आंदोलन करण्याची वेळच आली नसती. दादांनी तात्काळ संबंधित अधिकारी सूचना देऊन चौकशी करून दोन्ही सरपंच जेलमध्ये टाकलं. त्याची मला पूर्ण खात्री आहे. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा दैनिक समतेचा आवाज आणि बातम्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.